विधान परिषदेच्या 10 आमदार जे आहेत ते आज शपथविधी घेणार आहे। मात्र या शपथविधीपेक्षा जास्त चर्चा ही सुरू आहे की कोणते नेते कोणत्या कारमधून येत आहेत। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे की इंधन जे आहेत, पेट्रोल जे आहे ते कमी वापरा, त्याच्यामुळे प्रदूषण आणि त्याचबरोबर महागाई जो आहे ते कमी होईल। आपल्यासोबत भाजपचे आज विधान परिषदेसाठी शपथ घेणारे प्रमोद जठार आहेत, जे स्वतः पुन्हा एकदा दाखवूया ते इलेक्ट्रिक कारमधून जे आहेत ते विधानसभेला पोहोचलेले आहेत, विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। प्रमोद सर काय सांगाल की प्रमोद सर काय सांगाल? जो रस्ता प्रधानमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या रस्त्यावर आम्ही चालणार। जसा गांधीजींनी अहिंसा सत्याचा मार्ग दाखवला त्या मार्गावर जनता चालली। आता प्रधानमंत्री साहेबांनी जो आत्मनिर्भर आणि महासत्तेकडे जाणारा जो रस्ता दाखवलेला आहे आणि इम्पोर्ट कमी करा या विषयावरती त्यांनी भर दिलेला आहे। कमीत कमी हिंदुस्थानचे पैसे बाहेर जातील याच्यावरती त्यांनी जो मार्गदर्शन केलं आहे त्या रस्त्यावरच आम्ही ताई चालणार। ही कार तुम्ही कधी घेतली? मी प्रधानमंत्री साहेबांनी ज्या दिवशी आवाहन केलं त्या दिवशी मी बुक केली आणि आज माझ्या शपथविधीच्या निमित्ताने मी आलो। धन्यवाद। काय सांगाल की एकूण काय सांगाल पक्षाकडनं हा आदेश देण्यात आला होता की तुम्ही स्वतः? नाही, हे सगळं प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं। आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। त्यांनी जो मार्ग दाखवतील त्या मार्गावर चालणार। त्यांनी सांगितलं समुद्रात उडी मारा, आम्ही समुद्रात उडी मारणार। कारण आम्हाला माहिती आहे आमचे प्रधानमंत्री देशाच्या हिताचाच विचार करणार, राष्ट्र प्रथम। धन्यवाद बेटा। बघितलं की प्रमोद जठार जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे ते बघा। पण पुन्हा एकदा दाखवूया की प्रमोद जठार जे आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत विधान भवनामध्ये शपथविधीसाठी पोहोचलेले आहेत। सिंधुदुर्ग कणकवली या ठिकाणाहून प्रमोद जठार जे आहेत ते आज विधान परिषदेसाठी शपथ घेणार आहेत। इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जे आहेत त्यांनी आज प्राधान्य जे आहे ते दिलेलं आहे। आपण बघू शकतो की आणि स्वतः प्रमोद जठार यांनी माहिती दिल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाला आवाहन केलं त्याच्या लगेचच प्रमोद जठार जे आहेत त्यांनी ही कार घेतली, इलेक्ट्रिक कार, आणि 48 तासाच्या आत त्यांनी या इलेक्ट्रिक कारमधून जे आहे ते प्रवास करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन जे केलेलं आहे त्याला एक चांगला प्रतिसाद मिळतोच आहे। मात्र ही कारची भव्य दिव्यता जर आपण बघतोय की 48 तासामध्ये भाजपचे आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेणारे प्रमोद जठार यांनी अवघ्या 48 तासामध्ये ही कार जी आहे M9 EV इलेक्ट्रिक कार जी आहे ती विकत घेतलेली आहे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की देश हितासाठी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे त्यासाठी त्याचंच एक पार्टिसिपेट, त्याच्यामध्येच एक सहभाग घेत प्रमोद जठार यांनी ही एक भव्य दिव्य कार जी आहे त्यांच्या देशसेवेसाठी घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह ज्योत्सना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।